आपण आता वरती 2 मंदिरं बघितली। या मंदिराकडून इकडे आल्यानंतर आपल्याला ही पुढे छान अशा पद्धतीचा वॉकिंग ट्रॅक आहे। या वॉकिंग ट्रॅकने आपण आपल्याला पाहिजे तसा आनंदाने व्यायाम करू शकतो। पुढे इकडे आल्यानंतर हे एक छोटं खाणी त्याला स्टेडियम म्हणता येईल, छोटं स्टेडियम। ह्या ठिकाणी स्टेज आहे आणि पलीकडे ही बसण्याची जागा केलेली आहे। इथे पण वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आपण करू शकतो। जे वाढदिवस असेल, पार्टी असेल, निरोप समारंभ असेल, असे अनेक कार्यक्रम या बाजूला आपल्याला करता येतात। बसायला उत्तम जागा आहे। थोडं स्वच्छता कमी आहे आता, पण ही सगळी झाडी बघितल्यानंतर, हा इथला निसर्ग बघितल्यानंतर खूप सुंदर असं आयोजन आपल्याला करता येईल। नाशिककरांना या अमृत उद्यानाला आल्यानंतर 2 ते 3 तास हे अतिशय आरामामध्ये जातील। म्हणजे व्यायाम होईल, मुलांचं खेळणं होईल, या ठिकाणी तरुणांचा व्यायाम होईल, कुटुंबाचा व्यायाम होईल, ज्येष्ठांना पण खूप स्वतःला या ठिकाणी निसर्गामध्ये आल्याचा आनंद मिळेल। आणि म्हणून या ठिकाणी आपण जरूर यावं। दिवाळीच्या सुट्ट्या आहेत आणि कुठे लांब जाण्याचा प्लॅन असेल तर तो जरूर आपण जावं। पण जर आपल्याला दुसरा ऑप्शन हवा असेल आणि ट्रॅफिकमध्ये अडकायचं नसेल आणि वेळ पण क्वालिटी घालवायची असेल तर नाशिकच्या अमृत उद्यानामध्ये आपण नाशिककरांनी जरूर यावं। आपण फक्त ही झाडी बघा, दिवसभरात आपण केव्हाही या। आणि खूप संख्या या ठिकाणी कमी आहे, येणाऱ्यांची संख्या कमी आहे। कदाचित माहितीचा अभाव असावा आणि म्हणून या ठिकाणी कमी संख्या दिसते आहे। ती वाढली पाहिजे आणि या वाढलेल्या लोकांना देखील त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने या ठिकाणी येता येईल एवढीच मला या ठिकाणी आपल्याला आठवण करून द्यायची आहे।